नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आता महाराष्ट्राच्या शॉर्ट नोट्स पाहत आहोत। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये कटक मंडळे, त्याचबरोबर रेखावृत्तीय, अक्षवृत्तीय विस्तार, त्याचबरोबर आपल्या राजकीय सीमा, त्याचबरोबर विधानसभा, विधान परिषद, राज्य, लोकसभा, राज्य विधानसभा या सर्व काही गोष्टी अभ्यासल्या आहेत। या व्हिडिओमध्ये आता आपण सुरुवात करूया महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागासोबत। तर महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आज सद्यस्थितीत आहेत, पण स्थापनेच्या वेळेस हे होते का? तर नाही। स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते आणि आता 6 झालेले आहेत। मग आता 6 प्रशासकीय विभाग कुठले? तर एक आहे कोकण, जो की अरबी समुद्राला लागून असलेला चिंचोळा भाग, त्यानंतर पुणे, त्यानंतर नाशिक, त्यानंतर नागपूर, अमरावती, औरंगाबाद असे 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि 6 प्रशासकीय विभागामध्ये 36 जिल्हे आहेत। कोकण विभागामध्ये 7 जिल्ह्यांची संख्या आहे, ते म्हणजे 2014 मध्ये निर्माण झालेला पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। पुण्यामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो, ते म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर। नाशिकमध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव। त्यानंतर नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अशा 6 जिल्ह्यांचा समावेश होतो। त्याचबरोबर अमरावतीमध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ अशा 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। तर औरंगाबादमध्ये सर्वात जास्त 8 जिल्ह्यांचा समावेश होतो। औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड। 2009 मध्ये 23 फेब्रुवारी 2015 रोजी औरंगाबादमधून नांदेड नवीन प्रशासकीय विभाग अस्तित्वात आणण्याची घोषणा झाली, मात्र त्याची आतापर्यंत अंमलबजावणी झालेली नाहीये। ही प्रशासकीय विभागाचं मुख्यालय कुठं आहे? तर कोकणाचं मुख्यालय आहे मुंबई उपनगरामध्ये, पुण्याचं मुख्यालय आहे पुण्यामध्ये, औरंगाबादचं औरंगाबादमध्ये, अमरावतीचं अमरावतीला, नागपूरचं नागपूरला आणि नाशिकचं नाशिकला मुख्यालय आहे। मग यामध्ये तालुके किती आहेत? तर कोकणामध्ये 50 तालुके येतात, तर क्षेत्रफळ येते 30,728 चौकिमी। पुण्यामध्ये 58 तालुके येऊन क्षेत्रफळ येते 57,275 आणि नाशिकमध्ये 54 तालुके येऊन 57,493 इतकं चौसीमा येतात। त्यानंतर औरंगाबादचं क्षेत्रफळ आहे 64,813 चौकिमी आणि तालुके येतात 76। त्यानंतर अमरावती विभागाचं क्षेत्रफळ आहे 46,027 आणि तालुके आहेत 56। नागपूरचं क्षेत्रफळ आहे 51,377 चौकिमी आणि तालुके आहेत 64। क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद आहे, 2 नंबरला नाशिक, 3 नंबरला पुणे, 4 नंबरला नागपूर आणि 5 नंबरला अमरावती, तर 6 नंबरला कोकण मुंबई विभाग आहे। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हटलं तर अहमदनगर, त्यानंतर 2 नंबरला आहे पुणे, 3 नंबरला आहे नाशिक, 4 नंबरला आहे सोलापूर आणि 5 नंबरला आहे गडचिरोली। आता आपण एक एक विभाग डिटेलमध्ये अभ्यासूया। छोट्या विभागाकडून आपण मोठ्या विभागाकडे अभ्यास करत जाऊया।
तर कोकण विभाग, ज्याला की मुंबई विभागसुद्धा म्हटलं जातं, या विभागामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्यात 6वा क्रमांक लागतो, हे आत्ताच मी सांगितलं. त्याचबरोबर यामध्ये 7 जिल्हे आणि 50 तालुके आहेत, हे पण मी सांगितलेलं आहे. मग यामध्ये महानगरपालिका किती आहेत, तर त्या आहेत 9 महानगरपालिका. त्याचबरोबर या विभागाला एका केंद्रशासित प्रदेश तसेच अरबी समुद्र असं 2 विभागाची आणि केंद्रशासित आणि 2 राज्य मिळून 3 राज्यांची अशी राजकीय सीमासुद्धा लाभलेली आहे. यानंतर नाशिक विभाग. नाशिक विभागाला गुजरात, मध्य प्रदेश अशा 2 राज्य आणि 4 प्रशासकीय विभागाच्या सीमा लागून आहेत. यामध्ये 5 महानगरपालिका आहेत आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात याचा 2रा क्रमांक लागतो. यानंतर पुणे विभाग आहे. पुणे विभागाला 3 इतर विभागाच्या सीमा लागतात. त्याचबरोबर एका राज्याची सुद्धा सीमा लागते, ते म्हणजे कर्नाटक. यामध्ये एकूण 5 महानगरपालिका आहेत. त्यानंतर औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभागाला 3 इतर विभागाच्या सीमा लागतात. त्याचबरोबर 2 राज्यांच्या म्हणजेच कर्नाटक आणि तेलंगणा या 2 राज्यांच्या सीमासुद्धा लागतात. यामध्ये 4 महानगरपालिका आहेत. यानंतर अमरावती विभाग. अमरावती विभागाला एकूण 3 इतर विभागाच्या सीमा लागतात, तर 2 राज्यांच्या सुद्धा सीमा लागत असतात, ते म्हणजे तेलंगणा आणि मध्य प्रदेश आहेत. आणि अमरावती विभागामध्ये 2 महानगरपालिका आहेत. त्यानंतर नागपूर विभाग. नागपूर विभागाला एकाच विभागाची सीमा लागते, तर 3 राज्यांची सीमा लागलेला हा नागपूर विभाग आहे, ज्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा अशी राज्य आहेत. आणि यामध्ये एकूण 2 महानगरपालिका आहेत. आता आपण हा झाला महाराष्ट्राच्या राज्यातील प्रशासकीय विभागाचा डिटेल अभ्यास. यानंतर आपण महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग पाहूया. प्रादेशिक विभाग आपल्या महाराष्ट्राचे 5 पडतात, ज्यामध्ये कोकण, जो की जसा प्रशासकीय विभाग आहे तसाच तो प्रादेशिक विभागसुद्धा आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक, त्याचबरोबर अहमदनगर, पूर्ण पुणे विभाग हा येतो. त्यानंतर खानदेशामध्ये 3 जिल्हे येतात, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. मराठवाडा हा विभाग औरंगाबाद प्रशासकीय विभागासारखा आहे आणि विदर्भ हा विभाग अमरावती आणि नागपूर या प्रशासकीय विभागाचा मिळून बनतो. आता आपण प्रशासकीय विभागाच्या क्षेत्रफळानुसार पाहिलं तर सर्वात मोठा नागपूर प्रशासकीय विभाग आहे, म्हणजेच त्याला विदर्भ प्रशासकीय विभाग असं म्हणतात. आता महाराष्ट्राची जिल्हे निर्मिती पाहूया. 1 मे 1960 रोजी 26 जिल्हे 229 तालुके होते आणि आज सद्यस्थितीमध्ये आपल्याला 36 जिल्हे दिसतात. मग ते कसे कसे वाढले हे आपण पाहून घेऊया. 1981 नंतर काही जिल्ह्याचे विभाजन झाले आणि आज अखेरीस 36 जिल्हे आहेत. याची एक ट्रिक पण आहे. ती ट्रिक अशी आहे की नवीन जिल्ह्याबद्दल, म्हणजे जुन्या जिल्ह्यातून नवीन जिल्हे निर्माण झाले त्याबद्दलची ट्रिक आहे. सजला गड मुंबईचा वा नंदही गोपाल. तर स म्हणजे सिंधुदुर्ग, ज म्हणजे जालना, जे की 1 मे 1981 निर्माण झाले. सिंधुदुर्ग जिल्हा
रत्नागिरी जिल्ह्यातून निर्माण झाला, तर औरंगाबादमधून जालना जिल्हा निर्माण झाला. त्यानंतर सोबतच दुसऱ्या वर्षी म्हणजेच 15 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबादमधून लातूर जिल्हा निर्मिती झाली आणि 26 ऑगस्ट 1982ला म्हणजेच बरोबर 10 दिवसानंतर चंद्रपूरमधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला. त्यानंतर सुमारे 8 वर्ष कुठल्याही जिल्ह्याची निर्मिती झाली नाही, पण 1 ऑक्टोबर 1990 मध्ये बृहन्मुंबईमधून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे एकाच जिल्ह्याचे 2 जिल्हे निर्माण झाले. त्यानंतर 1 जुलै 1998ला परत अकोल्यामधून वाशिम व धुळ्यामधून नंदुरबार असे 2 जिल्हे निर्माण झाले. त्यानंतर सोबतच एका वर्षानंतर 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्यातून हिंगोली व भंडारा जिल्ह्यातून गोंदिया अशा नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा निर्माण झाला आणि त्याची ट्रिक आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितल्याप्रमाणे, सजला गड मुंबईचा वानंदही गोपाळ. स स्टँड्स फॉर सिंधुदुर्ग, ज स्टँड्स फॉर जालना, ल स्टँड्स फॉर लातूर, ग स्टँड्स फॉर गडचिरोली आणि मुंबई म्हणजेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, वानंदही गोपाल म्हणजे वाशिम, नंदुरबार आणि हिंगोली आणि गोंदिया आणि पालघर. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा, तर गडचिरोली हा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. नंदुरबार हा राज्यातील अतिउत्तरेकडील व 100% आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांना मिळून 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. यानंतर जिल्हा व जिल्ह्यातील सारखे नावाचे तालुके. पुणे जिल्ह्यात खेड तालुका आहे, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा खेड तालुका आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुका आहे, तर रायगड जिल्ह्यात सुद्धा कर्जत तालुका आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुका आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब तालुका आहे. नाशिकमध्ये मालेगाव तालुका आहे, वाशिममध्ये सुद्धा मालेगाव तालुका आहे आणि नाशिकमध्ये नांदगाव तालुका आहे. त्याचबरोबर अमरावतीमध्ये सुद्धा नांदगाव खंडेश्वर तालुका आहे. परभणीमध्ये सेलू आणि वर्ध्यामध्ये सुद्धा सेलू. त्यानंतर वर्ध्यामध्ये कारंजा, वाशिममध्ये सुद्धा कारंजा, पुण्यामध्ये शिरूर आणि बीडमध्ये सुद्धा शिरूर कासार. कासार म्हटलं की बीड जिल्हा लक्षात ठेवायचा. आपल्याला प्रश्न याच बाबतीत विचारला जातो सारख्या तालुक्यांवर, त्यामुळे ही तालुके रोज पाहून पाठच ठेवायचे. त्यानंतर जिल्हा व जिल्ह्यातील जवळजवळ सारख्या उच्चाराची तालुके. पालघरमध्ये मोखाडा आहे आणि बुलढाण्यामध्ये मोताडा आहे. नांदेडमध्ये भोकर आहे, तर जालन्यामध्ये भोकरदन आहे. परभणीमध्ये पाथरी आहे, तर अहमदनगरमध्ये पाथर्डी आहे. नागपूरमध्ये हिंगणा आहे, तर वर्ध्यामध्ये हिंगणघाट आहे. नाशिकमध्ये पेठ आहे, तर परभणीमध्ये सोनपेठ आहे. वर्ध्यामध्ये देवळी आहे, तर नाशिकमध्ये देवळा आहे. अकोल्यामध्ये परतूर आहे, तर जालन्यामध्ये पातूर आहे. नांदेडमध्ये मुखेड आहे, तर नांदेडमध्येच मुदखेड सुद्धा एक तालुका आहे. त्यानंतर अहमदनगरमध्ये सेगाव आहे, बुलढाण्यामध्ये शेगाव आहे. यवतमाळमध्ये उमरखेड आहे, तर नागपूरमध्ये उमरेड आहे. आता ही सुद्धा नावे लक्षात ठेवायची.
कशी लक्षात ठेवायची, तर एक माइंड मॅप बनवायचा किंवा याचं एखादं पोस्टर काढून भिंतीवर चिटकवायचं आणि दररोज ते रिवाईज करायचं, म्हणजे आपल्याला ते तालुके लक्षात राहतील. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक विभागाची डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.